नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला बोललो होतो इयत्ता 11वी आणि 12वी कॉमर्स अकाउंटिंगचे लेक्चर्स यूट्यूबवर अपलोड केले जातील, त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. तर आपल्या विषयाचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, सध्या लेक्चर 11वीचे विषयाचं नाव काय? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, आपण अकाउंट्स लिहिलंय पण अकाउंटन्सी आहे. काय नाव आहे? अकाउंटन्सी. ठीक आहे, तर आपल्याला काय शिकायचं बघा की पहिलं म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे की नेमकं बुक किपिंग म्हणजे काय. विषयाचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. त्याचा पहिलाच प्रश्न आहे माझा की नेमकं बुक किपिंग म्हणजे काय, आणि त्याच्यावरती आपण एक क्वेश्चन लिहिला इथं. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे नेमकं काय. तर बघा, आपला व्यवसाय असतो. ठीक आहे, आणि व्यवसायात ठीक आहे व्यवसायातील व्यवहार ज्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो, ठीक आहे, जी पुस्तकं आपण तयार करतो त्यांनाच काय म्हणतो आपण? बुक किपिंग. तर काय लिहिले बघा उत्तर मी. बुक किपिंग मीन्स मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, बुक किपिंग मीन्स म्हणजे काय? बुक किपिंग म्हणजे मेंटेनिंग. मेंटेनिंग म्हणजे काय? तयार करणे. मेंटेन म्हणजे काय? तयार करणे. काय तयार करणे? बुक्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, काय तयार करणे? बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करणे. बुक्स म्हणजे काय? पुस्तके. ठीक आहे, किंवा वह्या, बरोबर का. आणि ऑफ अकाउंट्स, अकाउंट्स म्हणजे काय? हिशोब. अकाउंट्स म्हणजे काय? हिशोब. म्हणजे एक प्रकारे काय? व्यवसायातील जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारांची किंवा हिशोबाची पुस्तकं तयार करणे म्हणजेच काय? बुक किपिंग. ठीक आहे, पहिल्यापासून काय प्रश्न आपला? व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. बुक किपिंग मीन्स, बुक किपिंग म्हणजे मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, हिशोबाची पुस्तके तयार करणे म्हणजेच काय असतं? बुक किपिंग. ठीक आहे, तर बघा, हिशोबाची पुस्तकं. सर, हिशोबाची पुस्तकं म्हणजे काय? म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? तोच प्रश्न आहे पुढे. व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स. काय म्हणलं? हिशोबाची पुस्तकं म्हणजे नेमकं कसली पुस्तकं? तर काय लिहिले बघा, बुक्स केप्ट. ठीक आहे, केप्ट म्हणजे ठेवणे. केप्ट म्हणजे ठेवणे. बुक्स केप्ट कायसाठी? फॉर म्हणजे च्यासाठी. ठीक आहे, केप्ट फॉर रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे नोंदी. रेकॉर्डिंग म्हणजे काय? नोंदी. रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्यवहार. ठीक आहे, आर कॉल्ड बुक्स ऑफ अकाउंट्स. अशी हिशोबाची पुस्तकं किंवा अशी पुस्तकं ज्यामध्ये आपण फक्त व्यवहारांची नोंद करतो. काय बोललो मी? अशी पुस्तकं ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त काय करतो? व्यवहारांची नोंद करतो, त्याला काय म्हणतो आपण? बुक्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. पुढचा क्वेश्चन काय माझा? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. बघा, क्वेश्चन तयार केलाय. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन. सर, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. ठीक आहे, पण व्यवहार म्हणजे नेमकं काय अशी डेफिनेशन आहे. ठीक आहे, तर व्यवहारामध्ये बघा काय होतं. जर आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो आणि मी म्हणलं 1 किलो साखर द्या. काय म्हणलं? 1 किलो साखर द्या. तर तो काय करतो? त्याच्या दुकानात असलेली साखर मला देतो आणि माझ्या जवळचे पैसे त्याला जातात, बरोबर का. म्हणजे एक प्रकारे देवाणघेवाण होते. त्याच्याकडे साखर मला येते, माझ्याकडे पैसे त्याला जातात. म्हणजे काय झाली? देवाणघेवाण. तर काय केलं बघा इथं, ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार म्हणजे एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण. ठीक आहे, एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण ऑफ थिंग्स. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. ऑर म्हणजे काय? किंवा. आणि सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे काय? सेवा. बिटवीन 2 or more पार्टीज. बघा काय म्हणते त्यांनी, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? 2 व्यक्तींमध्ये एकतर वस्तूंची देवाणघेवाण होईल किंवा सेवेची देवाणघेवाण होईल. सर, वस्तूंची देवाणघेवाण कळलं, पण सेवांची देवाणघेवाण म्हणजे काय? आता बघा, तुम्ही माझ्याकडे कोचिंग क्लास लावला, बरोबर ना. मी तुम्हाला काय देईल? एखादी वस्तू दिली का तुम्हाला? तुम्हाला वस्तू वगैरे काय दिली का? नाही दिली. काय दिली? फक्त सेवा दिली, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड केली. आणि त्या सर्व्हिसच्या बदल्यात तुम्ही मला काय पेड केली? फी पेड केली. कळतंय का? तर ह्याला काय म्हणायचं? ट्रान्झॅक्शन. जर 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये एकतर वस्तूंची देवाणघेवाण झाली असेल किंवा सर्व्हिसेसची देवाणघेवाण झाली असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. ठीक आहे, आणि ट्रान्झॅक्शन साठी नेहमी 2 पार्टी लागतात. किती पार्टीज? 2 पार्टीज. कळते का? मी असं म्हणू शकत नाही मी स्वतःला टीचिंग केलं आणि मी फी पेड केली.
हा व्यवहार आहे का? नाहीये. ठीक आहे. नेहमी दोन व्यक्तींमध्ये जेव्हा वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. ठीक आहे. या पुढे हेच बेसिक आहे. ठीक आहे. या पुढे हे लिहून घ्या. चला, लिहून झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला YouTube चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोट्स लिंक मिळून जाईल. ठीक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला नोट्सची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. चला, आता पुढे येऊ. आपण काय शिकलो? आपण व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता मला काय विचारायचंय? टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. काय विचारायचंय? टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. व्यवहारांचे प्रकार किती? ठीक आहे. आता व्यवहाराचे दोन प्रकार हे सर्वांना माहित असतात. एक असतो कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचा व्यवहार, आणि दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचा व्यवहार. पण हे झालं आपल्या नेहमीच्या भाषेतलं. पण अकाउंटच्या भाषेमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे व्यवहार असतात. ठीक आहे. पहिला व्यवहार असतो मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. काय बोललो मी? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आणि दुसरा असतो नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन इन विच मनी इज इन्क्लुडेड. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतो? पैशाचा समावेश असतो. ठीक आहे. अशाला काय म्हणतात? काय म्हणतात? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आणि हे काय आहे? नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी इज नॉट इन्क्लुडेड. ठीक आहे. असे व्यवहार ज्यामध्ये पैशांचा समावेश नसतो. ठीक आहे. सर, पैशांचा समावेश म्हणजे नेमकं काय? बघा मी काय म्हणतोय. मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही मला फी देताय, बरोबर ना? मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही मला फी दिली. तुम्ही फी दिली म्हणजे मला पैसे दिले, बरोबर ना? तर ह्याच्यामध्ये पैसा रिअल दिसतोय का? हे पैसे म्हणजे ह्यात पैशाचा समावेश आहे. तर हा काय होईल? माझा मॉनेटरी ट्रान्झॅक्शन होईल, ज्यामध्ये पैशांचा समावेश आहे. आता नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बघा, आपल्या क्लासमध्ये असा एखादा विद्यार्थी असेल, ठीक आहे, की जो पैसे देऊ शकत नाही. त्याने काय केलं? मला पैसे नाही दिले. त्याने काय दिलं मला? मी त्याला 1 वर्षभर शिकवलं आणि त्याच्या रानात ज्वारी झाली, त्याने मला 2 पोती ज्वारी माझ्या घरात टाकली. काय केलं त्यानं? फी किती आहे काय विचारलंच नाही. समजतंय का? त्याने मला फी किती आहे काय विचारलंच नाही. त्याने काय केलं? त्याच्या शेतामध्ये ज्वारी झालेली ती 2 पोती ज्वारी घरी माझ्या आणून टाकली. समजतंय का? आता ह्या व्यवहारामध्ये पैशाचा समावेश आहे का? नाही. समजतंय का? मग अशा व्यवहारांना किंवा अशा ट्रान्झॅक्शनला आपण काय म्हणतो? नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. अजून एखादं उदाहरण घ्यायचं म्हणलं, समजा एखादा विद्यार्थी असा आहे ज्याचं कटिंगचं दुकान आहे, बरोबर का? मी त्याला शिकवलं आणि तो आहे ना, माझे जेवढे माझ्या घरातले मंडळी असतील, माझा मुलगा, ठीक आहे, माझा भाऊ, माझे वडील, ठीक आहे, त्या सगळ्यांचे जे कटिंगचे किंवा कुठल्या पण मेकअपचे पैसे घेत नाही. आता ह्याच्यामध्ये पैशाचा समावेश दिसतोय का? नाही दिसत. मग हा ट्रान्झॅक्शन आहे, पण कसला आहे? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आहे. कळतंय का? ह्यामध्ये काय होतं? एक्सचेंज ऑफ थिंग्स होतात. काय होतात? ह्याला काय म्हणतात? बार्टर सिस्टम. समजतंय का आता? किंवा असा पण व्यवहार असू शकतो की समजा माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. कळतंय का? काय माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, तर मी तुमच्यापैकी आणि मी काय केलं? माझ्या समोरच्या माणसाचं किंवा माझ्या शेजारच्या माणसाला काय केलं? ट्रॅक्टरने नांगरलं. समजतंय का? आणि त्याने काय केलं? परिचयाला त्याच रानातली माती काय केली? मला देऊन टाकली. मला मातीची गरज होती. समजतंय का? त्याने मला काय दिली? त्या रानातली माती काढून दिली. आम्ही एकमेकांकडून पैसे घेतले का? नाही घेतले.
पण हा व्यवहार आहे का? व्यवहार आहे, पण कसा आहे? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, इम्पॉर्टंट नाहीये, परंतु जर तुम्ही पुढे सीए फाउंडेशन, सीएमए फाउंडेशन, सीएस असं करायला गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असाव्या लागतात. इव्हन एमपीएससी मध्ये सेल्स टॅक्स ऑफिसर यामध्ये बुक किपिंग नावाचा 15 मार्काचा विषय असतो, त्यात हे बेसिक विचारतात. ठीक आहे, हे झाले माझे टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. काय बनू शकतो? व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. उत्तर कसं येणार? ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी इज इन्क्लुडेड इज कॉल्ड अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सेम टू सेम इकडं काय होणार? व्हॉट इज मीन बाय नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. उत्तर काय येणार? ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी इज नॉट इन्क्लुडेड इज कॉल्ड अ नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ओके, हे लिहून घ्या. ओके, स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. चला आता बघा मित्रांनो, आपल्याला बुक किपिंग मध्ये काय शिकायचंय? व्यवसायामध्ये जे व्यवहार होतात, ठीक आहे, त्या व्यवहारांचं रेकॉर्डिंग करणे. ठीक आहे, वर्षाच्या अंतिमला प्रॉफिट आणि लॉस शोधून काढणे, त्याचं बॅलन्स शीट बनवणे, ह्या गोष्टी आपल्याला बनवायच्या असतात. ठीक आहे, हे 12वी मध्ये आहे. तरी पण एक तुम्हाला कन्सेप्ट शिकवायची. काय शिकवायचे? कन्सेप्ट, ज्याचं नाव आहे एनटीटी. ज्याचं नाव काय आहे? एनटीटी कन्सेप्ट. ठीक आहे, एनटीटी कन्सेप्ट म्हणजे काय असतं बघा. कन्सेप्ट म्हणजे काही गोष्टी अशा पहिल्यापासून आपण मानत असतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? कन्सेप्ट. तर बघा, as per this concept business and its owner, as per this concept it is assumed that business is distinct person from its owner. काय बघा, एंटिटी कन्सेप्ट नुसार म्हणजे ऍज पर दिस कन्सेप्ट, एंटिटी कन्सेप्ट नुसार इट इज अज्युम्ड म्हणजे काय? असे मानले जाते. आणि ऍज पर दिस कन्सेप्ट म्हणजे काय? या कन्सेप्ट नुसार असे मानले जाते. दॅट म्हणजे काय? की असे मानले जाते की बिझनेस म्हणजे कोण? व्यवसाय. ठीक आहे, बिझनेस इज म्हणजे आहे. काय आहे? डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे काय? वेगळा व्यक्ती. ठीक आहे, फ्रॉम म्हणजे च्या पासून. ठीक आहे, इट्स ओनर म्हणजे मालक. कळतंय का? काय सांगितलंय? कॉमर्स मध्ये किंवा अकाउंटिंग करताना, ठीक आहे, बिझनेस म्हणजे व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक हे आपण दोन्ही वेगवेगळ्या काय समजतो? व्यक्ती समजतो. म्हणजे काय? सर बघा, माझा व्यवसाय आहे कुठला? कोचिंग क्लासचा. माझ्या क्लासचं नाव काय? गरुड झेप कोचिंग क्लासेस, बरोबर ना? आणि क्लासच्या मालकाचं नाव काय? उमेश ठावरे. तर गरुड झेप कोचिंग क्लासेस हा वेगळा व्यक्ती आणि उमेश ठावरे हा वेगळा व्यक्ती समजण्यात येणार. कधी? जेव्हा तुम्ही माझ्या व्यवसायाचं काय करसाल? अकाउंटिंग करसाल.
इवन मी स्वतः जरी माझ्याच व्यवसायाचं अकाउंटिंग करत असलो तरी पण अकाउंटिंग करताना मी गरुडजेट कोचिंग क्लासेस सेपरेट व्यक्ती समजणार आणि ठवरे सर वेगळा व्यक्ती समजणार. समजतंय का? म्हणजे मी क्लास सुरू करताना, ठीक आहे, मी क्लास सुरू करताना एखाद्या ठिकाणी हॉल घेतला असेल आणि तो हॉल घेण्यासाठी काही डिपॉझिट दिलं असेल, समजा 50,000 डिपॉझिट दिलं असेल, तर हा व्यवहार आहे. सर कसा व्यवहार आहे? बघा, गरुडजेट कोचिंग क्लासेसला हॉल घेण्यासाठी ठावरे सरांनी किती दिले? 50,000 दिले. म्हणजे गरुडजेट कोचिंग क्लासेस आणि ठावरे सर यांच्यामध्ये कॅशचा व्यवहार झाला असं मानण्यात येतं. ते परत बघू आपण, डेबिट कसं करायचं, क्रेडिट कसं करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय शिकलो? कुठल्या पण व्यवसायाचं अकाउंटिंग करताना तो व्यवसाय आणि त्या व्यवसायाचा मालक हे दोन काय असतील? वेगळे व्यक्ती असतील. आपल्या स्वतःचा जरी व्यवसाय असेल आणि आपण स्वतः जरी अकाउंटिंग करत असेल तरी पण, ठीक आहे, तुमचा व्यवसाय आणि तुम्ही स्वतः ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असणार. समजतंय का? कन्सेप्ट भरपूर आहेत. काय बोलते मी तुम्हाला? कन्सेप्ट भरपूर आहेत, पण सध्या मी बाकीच्या कन्सेप्ट घेणार नाही. ठीक आहे, हळूहळू तुमचा रिस्पॉन्स भेटला ते आपण घेणार. कळतंय का? सध्या एकच कन्सेप्ट घेतोय. काय? एंटिटी. एंटिटी म्हणजे काय? बिझनेस वेगळा, ओनर वेगळा. सर इथं लय मोठं लिहिलंय, ते समजावून सांगितलंय. या कन्सेप्ट नुसार असे मानले जाते की व्यवसाय हा काय आहे? वेगळा व्यक्ती आहे. कोणापासून? त्याच्या मालकापासून. एवढं लक्षात राहत नसेल, सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं. काय काय ठेवायचं? बिझनेस अलग, ओनर अलग. बिझनेस वेगळा, मालक वेगळा. ओके, ठीक आहे, लिहून घ्या. ज्यांचं लिहून झाले नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेऊन लिहित बसायचं. ठीक आहे, चला. बघा पुढे काय शिकवत आता मी. काय लिहितो बघा मी? टाइप्स ऑफ अकाउंट्स. काय शिकवतोय मी? टाइप्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? अकाउंट्सचे प्रकार. पहिले मी अकाउंट्सचे प्रकार. ठीक आहे, एक एरो खूप लांब झाला, जरा बारका करतो. हा चला, 11वीचे मुलं कॉलेज झाले ना? सांगा अकाउंट्सचे प्रकार किती? हा 3. शाबास. कुठलं? पर्सनल, रियल, नॉमिनल. अरे बाळांनो, अकाउंट्सचे मुख्य प्रकार 2च आहेत. तुम्ही सांगितलेले प्रकार अगदी बरोबर आहेत, हे एक प्रकार असतात. पण अकाउंट्सचे मेन प्रकार म्हणजे मुख्य प्रकार 2च आहेत. कोणकोणते? कोणकोणते? पर्सनल अकाउंट्स, पर्सनल अकाउंट्स आणि दुसरा असतो इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट्स. ओके, आता त्या पर्सनल अकाउंटच्या खाली परत अजून 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. समजतंय का? आणि ह्या इम्पर्सनल अकाउंटच्या खाली परत किती असतात? 2 प्रकार असतात. समजतंय का? मयुरी, मयुरी, मयुरी. हा चला. हा पर्सनल अकाउंट 3 प्रकार कोण सांगू शकतो का? बघा काय म्हणतोय मी. चला सर, पर्सनल अकाउंट म्हणजे काय? पर्सनल म्हणजे व्यक्तीचा अकाउंट. कोणाचा अकाउंट? व्यक्तीचा अकाउंट. तुम्ही सांगा मला, व्यक्तीचे प्रकार किती? व्यक्तीचे प्रकार किती? एक असतो जिवंत व्यक्ती, स्वतः मी. बरोबर का? स्वतः काय असतो? मी. समजतंय? जसं व्याकरणामध्ये नामाचे प्रकार असतात, असतात का? नाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. असं काहीतरी तुम्ही शिकला असाल, बरोबर ना? हा, तसंच परत काय असतं? पर्सनल अकाउंटचे 3 प्रकार. पहिला कुठला? नॅचरल पर्सनल अकाउंट. काय? नॅचरल, नॅचरल
पर्सनल, ए माझं अक्षर चांगलं नाही, पर्सनल अकाउंट्स, नॅचरल पर्सनल अकाउंट्स. हा, दुसरं काय असणार? इथं असतं बघा तिसरं, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. दुसरा प्रकार तुम्ही सांगायचा. ठीक आहे. इम्पर्सनल मध्ये 2 अकाउंट असतात, रियल अकाउंट आणि दुसरा असतो नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट्स. दुसरा प्रकार मला तुम्ही सांगा आठवून. नॅचरल पर्सनल अकाउंट. दुसरा काय असतो? हा, चला रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला माहिती आहे. दुसरं असतं बघा, काय म्हणतो बघा, काय लिहितो मी? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. ठीक आहे. बघा, आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. नॅचरल म्हणजे काय? नैसर्गिक. बरोबर का? बघा, मी तुमच्या बरोबर व्यवहार करतोय, बरोबर? तुमच्या पुस्तकात माझा अकाउंट असणार, बरोबर का? मग मी उमेश ठावरे नॅचरल माणूस आहे का कृत्रिम माणूस आहे? नॅचरल आहे, बरोबर ना? आता बघा, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. समजा तुम्ही माझ्या बरोबर नाही, माझ्या क्लास बरोबर व्यवहार केला, सर असं असतं का? वाचतं ना. तुम्ही ज्या टायमाला रिलायन्स मॉल मधनं काहीतरी वस्तू खरेदी करता, तुम्ही डायरेक्ट अंबानी बरोबर व्यवहार करता का रिलायन्स मॉल बरोबर व्यवहार करता? समजतंय का काय बोललो मी? जेव्हा तुम्ही, बरं ठीक आहे, ज्या टायमाला तुम्ही ऍपलचा मोबाईल घ्याल, बरोबर का, तेव्हा तुम्ही ऍपलच्या मालकावर व्यवहार करत नाही, त्याच्या ब्रँचशी व्यवहार करता, म्हणजे त्या दुकानाबरोबर व्यवहार करता. समजतंय का? तर समजा तुम्ही रिलायन्सच्या कंपनीशी व्यवहार केला, तर रिलायन्स कंपनी ही नॅचरल आहे का माणसाने तयार केलेली आहे? ही माणसाने तयार केली. मग माणसाने तयार केलेला काय म्हणतात? आर्टिफिशियल, म्हणजे कृत्रिम व्यक्तिगत अकाउंट. समजतंय का? समजा मी जर उद्या माझा क्लास रजिस्टर्ड केला, कळतंय का, आणि तुम्हाला जर पावती फाडताना मी एक्सपर्ट कोचिंग क्लासेस ह्या नावानं पावती फाडून दिली, तर व्यवहार तुमचा आणि माझा नाहीये, व्यवहार एक्सपर्ट कोचिंग क्लासेसचा आणि तुमचा आहे. समजतंय का? हा, तर बघा मी काय म्हणतोय, नॅचरल पर्सनल म्हणजे काय? नैसर्गिक माणूस, म्हणजे नैसर्गिक माणूस म्हणा. कळतंय का? पर्सनल अकाउंटचा प्रकार आहे हा. कुठला आहे? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. म्हणजे एखाद्या दुकानाचं नाव, एखाद्या कंपनीचं नाव, एखाद्या शाळेचं नाव, एखाद्या कॉलेजचं नाव जेव्हा असं येईल त्यावेळेस ते काय असणार? काय असणार? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट असणार. सर, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो. बघा मी काय म्हणतोय, रिलायन्स कंपनीनं, काय बोलतोय मी? रिलायन्स कंपनीनं किती लोकांबरोबर व्यवहार केला असेल? सर, लाखो करोडो व्यक्तींबरोबर व्यवहार केला असेल. आता ह्या सगळ्यांबरोबर जेव्हा व्यवहार केला, तेव्हा हे पूर्ण व्यवहार कॅश मध्ये केले असतील का काही व्यवहार उधारीवर पण केले असतील? सर, काही व्यवहार उधारीवर पण केलेले असतील, बरोबर? आता समजा रिलायन्स कंपनीचा अकाउंटंट मी आहे, कळतंय का? कोण आहे अकाउंटंट? मी आहे. मॅनेजर तुम्ही आहेत, कळतंय का? तुम्ही मॅनेजर आहे, मी कोण आहे? अकाउंटंट आहे. आता फोन, मालकाचा फोन अकाउंटंटला येतो का मॅनेजरला येतो? मॅनेजरला येतो, बरोबर का? समजा रिलायन्सच्या मालकानं म्हणजे अनिल अंबानीनं तुम्हाला फोन केला आणि काय म्हणले की बाबा आपल्या कंपनीकडनं किंवा आपल्या कंपनीला किती येणं आहे? काय चाललंय? किती येणं आहे? आता बघा, जर 1 लाख लोकांना उधारीवर माल विकला असेल,
आणि या सगळ्यांकडनं पैसे येणे असतील तर अकाउंटंट असं म्हणाल का, सर ठवरे सरकडनं 2 लाख रुपये येणं आहेत, ठीक आहे, गवडीकडनं 5 लाख रुपये येणं आहेत, कदमकडनं 600 रुपये येणं आहेत, रणपिशेकडनं 800 रुपये येणं आहेत, असं सांगत बसेल का? नाही सांगत बसणार. तो काय म्हणणार, टोटल आकडा सांगणार. काय सांगणार, टोटल आकडा. सर सगळ्या कस्टमर कडनं मिळून आपल्याला 2 कोटी रुपये येणं आहेत असं बोलणार. कळतंय का? आता बघा, हे 2 कोटी रुपये एकाच व्यक्तीकडनं येणं होते का भरपूर साऱ्या लोकांकडे येणं होते? भरपूर साऱ्या लोकांकडे येणं होते, बरोबर का? आणि ती सगळी लोक म्हणजे कोण होते? पर्सनल अकाउंट. लोक म्हणजे कोण आलं? पर्सनल. परत त्यात नॅचरल पर्सन असो, दुकानाचा असो किंवा हे दोघं मिळून असो. कळतंय का? किती होते? या सगळ्यांना मिळून एकच शब्द वापरला जातो, डेटर्स. शब्द काय वापरतात? डेटर्स. काय वापरतात? डेटर्स. म्हणजे काय? येणेकरी. येणेकरी म्हणजे काय? ज्या ज्या व्यक्तींकडून आपल्या व्यवसायाला पैसे येणे आहेत अशा व्यक्तींना काय म्हणतात? डेप्टर. नाही काय? डेटर. उच्चार असा आहे बघा, डेटर. काय म्हणायचं? डेटर. त्यातला बी हा सायलेंट आहे. पोर डेप्टर 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 नाही काय? डेटर. समजतंय का काय म्हणलं बघा मी आता? एका व्यक्तीकडनं येणं होतं का खूप साऱ्या व्यक्तींकडनं येणं होतं? खूप साऱ्या व्यक्तींकडनं. किती व्यक्ती होते? 1-2 लाख व्यक्ती होते. त्या सगळ्यांना मिळून एकच शब्द वापरला, काय? डेटर. तर डेटर हा शब्द कसा आहे? रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे काय? सगळ्यांना उद्देशून एकच शब्द आहे. काय बोललो मी? सगळ्यांना उद्देशून एकच शब्द आहे. अशा अकाउंटला काय म्हणतात? काय म्हणतात? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. समजतंय का? ह्याचा वापर आपला जास्त होत नाही. कळतंय का? पण आता बघा, नॅचरल पर्सनल अकाउंट मध्ये एक्झाम्पल, उमेश अकाउंट. कळतंय का? नावावरून कळतं. महेश अकाउंट. समजतंय का? सीमा अकाउंट. कळतंय का? दुसरं काय येईल? रोहिणी अकाउंट. अजून काय येईल? काय पण नाव येतील. मयुरी अकाउंट. समजतंय का? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय काय असणार बघा. दुकानाचे नाव काय येईल? समजा येईल असं काय तर रुद्र. रुद्र किराणा स्टोअर अकाउंट. एखाद्या शाळेचं नाव काय येईल बघा, KNBC कॉलेज अकाउंट. ठीक आहे. एखाद्या हॉस्पिटलचं येईल, ठीक आहे, आधार हॉस्पिटल अकाउंट. आधार हॉस्पिटल अकाउंट. एखाद्या मेडिकलचं नाव येईल, पाटील मेडिकल अकाउंट. पाटील मेडिकल अकाउंट. समजतंय का? ठीक आहे. सर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटची एक्झाम्पल द्या ना. हे अकाउंट बघा, डेटर अकाउंट. डेटर अकाउंट. क्रेडिटर अकाउंट. सर क्रेडिटर म्हणजे काय? क्रेडिटर म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना आपण देणं आहे. कळते का? म्हणजे व्यवसाय ज्या ज्या व्यक्तींना पैसे देणे लागतो त्यांना काय म्हणतात? क्रेडिटर. आणि ज्या ज्या व्यक्तींकडून व्यवसायाला येणं लागतं, म्हणजे व्यवसायाला पैसे येणे असतात, त्यांना काय म्हणतात? डेटर अकाउंट. ठीक आहे. टाइप्स ऑफ अकाउंटचं रिव्हिजन अजून एकदा. अकाउंट्सचे मुख्य प्रकार किती आहेत? 2च. पहिला आहे पर्सनल अकाउंट, दुसरा आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये किती आहेत? 3 टाइप आहेत. नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे काय? ठीक आहे, जी व्यक्ती नैसर्गिक आहेत, माणसांची नाव, एखाद्या सराचं नाव, कळते का? माणसांची नाव म्हणजे काय? नॅचरल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल म्हणजे काय? दुकानाचं नाव, कॉलेजचं नाव, एखाद्या संस्थेचं नाव. समजतंय का? एखाद्या मेडिकलचं नाव, हॉस्पिटलचं नाव. कळते का? त्यांना काय म्हणायचं? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? जेव्हा अनेक व्यक्तींना उद्देशून एकच शब्द वापरला जातो. काय बोललो मी? अनेक व्यक्तींना किंवा अनेक अकाउंट्सला वापरून एकच शब्द वापरला जातो, त्याला काय म्हणायचं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि ह्या तिन्ही पण पर्सनल अकाउंटला एकच रूल लागू होतो. कुठला रूल लागू होतो? पर्सनल अकाउंटचा. रूल्स ऑफ अकाउंट्स परत शिकायचे. ठीक आहे सर. हे काय आहे? हे आहे इम्पर्सनल अकाउंट. आता इम्पर्सनल मध्ये 2 प्रकार पडतात. कुठला? रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता रिअल अकाउंट म्हणजे काय? रिअल अकाउंट shows the asset of the business. ठीक आहे. असेट म्हणजे काय? मालमत्ता.
म्हणजे अशा वस्तू, कळते का, अशा वस्तूंची नावं ज्या वस्तूंच्या नावावरून आपल्याला कळतं की ही व्यवसायाची मालमत्ता आहे. समजतंय का? आता समजा माझा क्लास आहे, हा माझा क्लास व्यवसाय आहे. ठीक आहे, क्लासमध्ये हा बोर्ड आहे, बोर्ड आहे ना, व्हाईट बोर्ड. हा व्हाईट बोर्ड, मी असं म्हणलं व्हाईट बोर्ड अकाउंट, तर व्हाईट बोर्ड हे माझ्या ठीक आहे, व्हाईट बोर्ड हे व्यवसायाचे असेट आहे का नाही, आहे ना, तर मग व्हाईट बोर्ड अकाउंट हे कसलं अकाउंट झालं, रिअल अकाउंट झालं. कळतंय का? मी असं म्हणलं, ठीक आहे, काय म्हणलं मी असं समजा आता हा टेबल आपला, हा समोर का, हा कॅमेरा ठरतो टेबल आहे, बरोबर ना, लिहिलं मी टेबल अकाउंट. तर टेबल हे व्यवसायाचे काय असेट आहे ना, हे काय झालं रिअल अकाउंट. समजतंय का? समजा आता बघा, समजा आता काय म्हणलं, आता हॉस्पिटल आहे, बरोबर ना, तर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असतो, बरोबर ना, तर ती व्हेंटिलेटर बिझनेसचे काय असेट आहे, बरोबर ना, दवाखान्याची काय असेट आहे, तर ती काय असणार रिअल अकाउंट असणार. अकाउंटचं नाव येताना काय येणार, व्हेंटिलेटर अकाउंट असंच येणार, पण तो कशाच्या कॅटेगरीमध्ये असणार, रिअल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये असणार. कळते का? म्हणून मी काय लिहिलंय, रिअल अकाउंट शोज द असेट ऑफ द बिझनेस. ज्या ज्या वस्तू बिझनेसच्या मालमत्ता आहेत असं आपल्याला समजतं ते सगळे काय असणार, ते सगळे काय असणार रिअल अकाउंटच्या अंडर येणार. समजतंय का? समजा शेतकरी आहे, बरोबर ना, तर शेतकऱ्याकडे काय असतो ट्रॅक्टर, ट्रॅक्टर काय त्याची मालमत्ता आहे, तर ते काय असणार, आपण लिहिलं ट्रॅक्टर अकाउंट. तर ट्रॅक्टर अकाउंट कशा अंडर येणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार, बरोबर का. शेतकऱ्यासाठी खुरपी, बरोबर का, ते हत्या कोयता हे काय असतात, हत्यार असतात, बरोबर ना. त्यातलं पिनचं असं एक चाक असते, ती बी असते, बरोबर ना, ती पण काय असती मालमत्ता असती. हे सगळं कशा अंडर आपण असं येणार, कोयता अकाउंट, तर ते काय असणार रिअल अकाउंटच्या अंडर येणार. कळते का? आपण लिहिलं समजा अजून काय एखादी अशात असली बोर, बरोबर ना, आपण बोर मारतो, त्या बोर मध्ये मोटर टाकतो, ते मोटर काय असणार असं असणार बोर मोटर अकाउंट किंवा मोटर पंप अकाउंट. कळतंय का? तर मोटर पंप ही काय माझी मालमत्ता आहे, म्हणजे असेट आहे, तर ते कशाच्या अंडर येणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार. कळतंय का? शोज द असेट ऑफ द बिझनेस. आणि असेट ह्या दोन प्रकारच्या असतात, असेट ह्या दोन प्रकारच्या असतात, फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेट आणि करंट असेट. ह्याच्या विषयी आपण पुढे शिकणार आहोत. फिक्स्ड असेट म्हणजे काय आणि करंट असेट म्हणजे काय हे आपण पुढे पुढे शिकणार आहोत. आता फक्त समजून घ्या. शोज द एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ बिझनेस. काय बघा, शोज दी एक्सपेन्सेस, काय एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ द बिझनेस, म्हणजे अशा गोष्टी ज्या म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यावरून आपल्याला कळतं की हा व्यवसायाचा खर्च आहे, किंवा अशा गोष्टी ज्यावरून आपल्याला कळतं की हा व्यवसायाचा इन्कम आहे किंवा उत्पन्न आहे, तर अशा अकाउंटला काय म्हणतो आपण, नॉमिनल अकाउंट. कळतंय का? आता माझा क्लासचा व्यवसाय आहे, बरोबर, तुमच्याकडनं मला फी मिळाली, काय मिळाली, फी मिळाली, तर तुमच्याकडनं मला फी मिळाली, बरोबर ना, मग फी माझा इन्कम आहे, माझं उत्पन्न आहे का खर्च आहे, उत्पन्न आहे. मग असं लिहिलं मी फीज अकाउंट, तर हे फी अकाउंट कशा अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर, बरोबर का. आता समजा मी जर हॉलला एखादं भाडं पेड करत असेल, एका ठिकाणी हॉल घेतला आणि हॉलचं काय करतोय, भाडं मी देतोय, तर ते भाडं माझा खर्च आहे का एक्सपेन्स आहे, माझा म्हणजे माझ्या व्यवसायाचा खर्च आहे, म्हणजे काय एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स म्हणजे खर्च, लिहून घ्या जावा मराठीत, लाजत जाऊ नका. एक्सपेन्स म्हणजे काय खर्च, आणि इन्कम म्हणजे काय उत्पन्न. कळते का? एक्सपेन्स असो किंवा इन्कम असो, हे दोन्ही पण कशा अंडर येतात, नॉमिनल अकाउंटच्या अंडर मध्ये. समजतंय का? आता हे झालं डिटेल मध्ये, काय बोलतोय मी, हे झालं डिटेल मध्ये. सर शॉर्टकट मध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा. पर्सनल अकाउंट म्हणलं, काय पर्सनल अकाउंट म्हणलं, एखाद्या व्यक्तीचं नाव येऊ, गाड्याचं नाव येऊ, बाईचं नाव येऊ, पुरीचं नाव येऊ, कुणाचंही नाव येऊ, बरोबर का, दुकानाचं नाव येऊ, संस्थेचं नाव येऊ, कॉलेजचं नाव येऊ, त्याला काय म्हणायचं, पर्सनल अकाउंट. काय म्हणायचं, पर्सनल अकाउंट. समजतंय का? एखादी अशी गोष्ट आहे त्याच्या नावातनं आपल्याला कळतंय, एखादा असा अकाउंट आहे त्याच्या नावातनं आपल्याला कळतंय काय
ही व्यवसायाची काय आहे, असेट आहे म्हणजे मालमत्ता आहे. व्यवसायाची ती मालमत्ता आहे हे आपला समजलं की त्या वस्तूचं अकाउंट कशाच्या अंडर येणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार. समजतंय का? समजा एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, तर काय बांधकामाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, घरकाम घेणारा, कळतंय का? तर ते सेंटरिंग वाले असतात, स्लॅब ठोकणारे, तर त्या मोठ्या मोठ्या प्लेट असतात लोखंडी, बरोबर ना? तर प्लेट अकाउंट म्हणलं तर प्लेट त्या बिझनेसचे काय असणार, असेट म्हणजे कशा अंडर येणार, रिअल अकाउंटच्या अंडर. त्याचे दांडे असतात, बरोबर का? दांडे भरपूर सारे असतात. आपण म्हणलं दांडे अकाउंट किंवा बांबू अकाउंट लिहिलं, बरोबर? तर बांबू त्यात सेंटरिंग वालीची काय असते, मालमत्ता असते, बरोबर का? मग ते कशा अंडर येणार, कशा येणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार. अजून काय असतात, हातोड्या असतात ना, तर हातोडी काय असते, त्यांची मालमत्ता असते, मग ती पण कशा अंडर, असं लिहिलं मी, हातोडी अकाउंट, ते अंडर काय येणार, रिअल अकाउंट. समजतंय का? आणि व्यवसायाचा इन्कम असो, व्यवसायाचा एक्सपेन्स असो, म्हणजेच काय, व्यवसायाचं उत्पन्न असो किंवा खर्च असो, ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला कळतंय की हा व्यवसायाचा इन्कम आहे किंवा एक्सपेन्स आहे, ते कशाच्या अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. समजतंय का? हे फक्त अकाउंटचे टाइप्स आहेत. समजतंय का? आज मी इथं थांबतोय, ठीक आहे. आज मी शॉर्ट मध्ये घेतलंय पण भरपूर बेसिक घेतलंय. आजही बोलतोय ते पहिले 3 क्वेश्चन, टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, मॉनेटरी, नॉन मॉनेटरी, हे तर महत्वाचं आहेच. कारण हे समजलं तर पुढे काय कळतं, पुढं व्यवहार कळतात. समजतंय का? उद्या आपण घेणार आहे हाऊ टू आयडेंटिफाय ट्रान्झॅक्शन्स इन आपलं अकाउंट्स इन अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे जेव्हा एखादा व्यवहार होतो तर त्या व्यवहारामध्ये लपलेले 2 अकाउंट्स कसे हुडकायचे हे आपण शिकणार आहोत. समजतंय का? पण ते हुडकण्याच्या अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे. समजतंय का? चला 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन. काय शिकलो आपण, व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. तर काय शिकलो, बुक किपिंग मीन्स मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, हिशोबाची पुस्तकं तयार करणे म्हणजे काय बुक किपिंग. परत काय शिकलो, व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स, हिशोबाची पुस्तकं म्हणजे नेमकं काय. तर काय शिकलो आपण, बुक्स केप्ट फॉर एंटरिंग ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी करण्यासाठी ठेवलेल्या पुस्तकांना काय म्हणतो आपण, बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणतो. परत काय शिकलो आपण, व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय. तर त्यात काय शिकलो आपण, एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर थिंग्स बिटवीन द 2 पार्टीज, 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये वस्तू किंवा सेवांची जी देवाणघेवाण होते त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. परत काय शिकलो आपण, ट्रान्झॅक्शनचे प्रकार म्हणजे व्यवहाराचे प्रकार. 2 टाइप शिकलो, एक मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, दुसरा नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, पैशाचा समावेश असतो, आणि नॉन मॉनेटरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पैशाचा समावेश नसतो. हे शिकल्यावर आपण काय शिकलो, टाइप्स ऑफ अकाउंट. मुख्य प्रकार 2, पर्सनल, इम्पर्सनल. पर्सनलचे 3, नॅचरल पर्सनल, परत आर्टिफिशियल पर्सनल, आणि कुठला, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. दुसरा कुठला होता, इम्पर्सनल मध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय, ज्यातनं काय कळतं, ज्या नावावरनं आपला कळतं की ह्या बिझनेसच्या काय आहेत, असेट आहेत म्हणजे मालमत्ता आहेत, त्यांना काय म्हणायचं, रिअल अकाउंट. आणि ज्या वस्तूंवरनं आपला कळतं हे बिझनेसचा एक्सपेन्स आहे किंवा बिझनेसचा इन्कम आहे, उत्पन्न किंवा खर्च आहे, ते सगळे काय असणार, नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. डिटेल मध्ये आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये पण तुमच्या जे आता मला बोलता येईल ना जास्त, पण कमेंट मध्ये सांगा की बाबा लेक्चर पुढे कंटिन्यू करायचे का नाही. थँक्यू.